नमस्कार फ्रेंड्स, मी ॲडव्होकेट संजय गुरव. आज आपण भारतीय संविधानातील अनुच्छेद 77 आर्टिकल 77 या कलमाच्या तरतुदी आज आपण चांगल्या प्रकारे समजून घेणार आहोत. हे कलम केंद्र सरकारच्या कामकाजाच्या संचालन पद्धतीशी संबंधित आहे. सरकारचे सर्व निर्णय कोणाच्या नावाने घेतले जातात आणि कोणाचे वाटप कसे होते हे या कलमाद्वारे स्पष्ट होते. काय तरतूद आहे या कलमामध्ये? तर हे कलम केंद्र सरकारच्या कामकाजाच्या संचालन पद्धतीशी संबंधित आहे. सरकारचे सर्व नियम कोणाच्या नावाने घेतले जातात आणि कामाचे वाटप कसे होते हे या कलमाद्वारे स्पष्ट होते. कलमाचे सविस्तर विश्लेषण पाहूया. कलमाचे नाव भारत सरकारच्या कामकाजाचे संचालन. काय म्हटलेलं आहे? भारत सरकारच्या कामकाजाचे संचालन. भारत सरकारच्या सर्व कार्यकारी कृती राष्ट्रपतींच्या नावाने केल्या असल्याचे व्यक्त केले जाईल. काय म्हटलं आहे? तर भारत सरकारच्या सर्व कार्यकारी कृती राष्ट्रपतींच्या नावे असल्याचे व्यक्त केले जाईल. राष्ट्रपतींच्या नावाने काढलेले आदेश आणि इतर दस्तऐवज राष्ट्रपतींनी तयार केलेल्या नियमांनुसार प्रमाणित केले जातील. तसेच भारत सरकारचे कामकाज आणि अधिक सोयीस्करपणे चालवण्यासाठी आणि मंत्र्यांमध्ये त्या कामकाजाचे वाटप करण्यासाठी राष्ट्रपती नियम तयार करतील. काय तरतूद आहे या कलमामध्ये? तर भारत सरकारच्या सर्व कार्यकारी कृती राष्ट्रपतींच्या नावाने केल्या असल्याचे व्यक्त केले जाईल. राष्ट्रपतीच्या नावाने काढलेले आदेश आणि इतर दस्तऐवज राष्ट्रपतींनी तयार केलेल्या नियमानुसार प्रमाणित केले जातील. भारत सरकारचे कामकाज अधिक सोयीस्करपणे चालवण्यासाठी आणि मंत्र्यांमध्ये त्या कामकाजाचे वाटप करण्यासाठी राष्ट्रपती नियम तयार करतील. हे कलम सोप्या शब्दात समजून घेऊया. या कलमाचा अर्थ असा आहे की भारत सरकार जे काही निर्णय घेते तो कागदोपत्री राष्ट्रपतींच्या नावाने घेतला जातो. जरी निर्णय पंतप्रधान किंवा मंत्रिमंडळ घेत असले तरी त्यावर शिक्का आणि नाव राष्ट्रपतींचे असते. तसेच कोणत्या मंत्र्याला कोणते खाते द्यायचे, उदाहरणार्थ गृह खाते, अर्थ खाते, हे कोणत्या मंत्र्याला द्यायचे आणि मंत्रालयाने एकमेकांशी कसे समन्वय साधावा याचे नियमही याच कलमाअंतर्गत ठरवले जातात. काय म्हटलेलं आहे कलमामध्ये? या कलमाचा अर्थ काय घेते की भारत सरकार जो काही निर्णय घेते तो कागदोपत्री राष्ट्रपतींच्या नावाने घेतला जातो. जरी निर्णय पंतप्रधान किंवा मंत्रिमंडळ घेत असले तरी त्यावर शिक्का आणि नाव राष्ट्रपतींचे असते. तसेच कोणत्या मंत्र्याला कोणते खाते द्यायचे, उदाहरणार्थ गृह खाते, अर्थ खाते, आणि मंत्रालयांनी एकमेकांशी कसे समन्वय साधायचे याचे नियमही याच कलमाअंतर्गत ठरवले जातात. आता हे कलम का बरं अस्तित्वात आलेलं आहे? एवढ्या मोठ्या देशाचे प्रशासन चालवण्यासाठी एक शिस्तबद्ध पद्धत असणे आवश्यक असं होते. जर प्रत्येक मंत्री आपल्याच नावाने आदेश काढू लागला तर प्रशासनात गोंधळ उडेल. म्हणून सर्व सरकारी निर्णयांना एक संवैधानिक वैधता देण्यासाठी आणि राष्ट्रपतींना केंद्रस्थानी ठेवून एक समान कार्यपद्धती विकसित करण्यासाठी हे कलम अस्तित्वात आलेले आहे. आता या कलमाचं महत्त्व आणि उद्दिष्ट काय आहे? प्रशासकीय सुसूत्रता, सर्व सरकारी आदेशांना एक अधिकृत स्वरूप देणे, कामाचे वाटप, मंत्र्यांमध्ये कामाचे स्पष्ट विभाजन करणे, अलोकेशन ऑफ बिझनेस रूल्स, उत्तरदायित्व, सरकारी निर्णय कोणाच्या नावाने आणि कोणत्या प्रक्रियेने झाले आहेत हे स्पष्ट करणे. आता या कलमाचे उल्लंघन, शिक्षा आणि उपाय समजून घेऊया. उल्लंघन कशा प्रकारे होऊ शकतं? जर एखादा सरकारी आदेश राष्ट्रपतींच्या नावाने काढला नसेल किंवा तो योग्यरित्या प्रमाणित ऑथेंटिकेट केला नसेल तर तो कायदेशीररित्या अवैध ठरू शकतो. आता यावर उपाय आणि शिक्षा काय? तर अशा त्रुटीपूर्ण आदेशाला न्यायालयात आव्हान दिले जाऊ शकते. न्यायालय तो आदेश रद्द करू शकते. मात्र जर एखादा आदेश राष्ट्रपतींच्या नावाने काढला आणि प्रमाणित केला असेल तर तो राष्ट्रपतींनी दिलेला नाही या कारणावरून न्यायालयात नाकारता येत नाही. ते ह्या प्रकारचे उल्लंघन आणि शिक्षा आहेत आणि उपाय आहेत. आता ह्या कलमावर संबंधित असलेले न्यायालयीन प्रकरण समजून घेऊया. प्रकरण मेसर्स बेअरी विरुद्ध भारत सरकार 2015मधला हा खटला आहे. या खटल्यात निष्कर्ष असा काढण्यात आला की न्यायालयाने स्पष्ट केले की अनुच्छेद 77(3) अंतर्गत बनवलेले नियम, बिझनेस रूल्स हे बंधनकारक आहेत. जर एखाद्या मंत्रालयाने या नियमांचे उल्लंघन करून निर्णय घेतला असेल तर तो निर्णय रद्दबातल ठरवला जाऊ शकतो असं
असं स्पष्टीकरण असा निर्णय ह्या खटल्यामध्ये दिलेला आहे. काय म्हटलेलं आहे? न्यायालयाने स्पष्ट केले की अनुच्छेद 77(3) नुसार अंतर्गत बनवलेले नियम हे बंधनकारक आहेत. जर एखाद्या मंत्रालयाने या नियमांचे उल्लंघन करून निर्णय घेतला असेल तर तो निर्णय रद्दबातल ठरवला जाऊ शकतो. प्रकरण संसदेच्या नियमावलीशी संबंधित खटले. न्यायालयाने वारंवार सांगितले आहे की जोपर्यंत आदेश राष्ट्रपतींच्या नावाने आहे आणि नियमानुसार आहे तोपर्यंत तो सरकारचा अधिकृत निर्णय मानला जाईल, असे निर्णय न्यायालयाने वारंवार सांगितलेले आहे, स्पष्टीकरण दिलेले आहे. आता ह्या कलमाच्या संबंधित असलेले संविधानिक कलमे आणि इतर कायदे कोणते आहेत ते पाहूया. अनुच्छेद 53 कलम 53 संघराज्याचे कार्यकारी अधिकारी राष्ट्रपतींच्या ठायी असणे. अनुच्छेद 166 ज्याप्रमाणे केंद्र सरकारसाठी अनुच्छेद 77 आहेत तसेच राज्य सरकारसाठी अनुच्छेद 166 आहे, जे राज्यपालांच्या नावाने कामकाज करण्याची तरतूद देते. पुढे आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अलोकेशन ऑफ बिझनेस रूल 1961 हा कायदा आहे. याच कलमाचा आधार घेऊन हे नियम बनवले गेले आहेत, ज्यानुसार मंत्रालयांचे वाटप होते. आता कलमाची समीक्षा कशी करता येईल तर सकारात्मक बाजू समजून घेऊया. हे कलम सरकारला एक शिस्तबद्ध यंत्रणा प्रदान करते. यामुळे कुणाचे काय काम आहे यात स्पष्टता येते. नकारात्मक बाजू काय तर सर्व काही राष्ट्रपतींच्या नावाने होत असल्याने खरी सत्ता वापरणारे पडद्यामागे राहतात आणि राष्ट्रपती केवळ औपचारिक प्रमुख बनतात. तसेच काही वेळा नोकरशाहीमध्ये लाल फितीचा कारभार वाढण्यास हा कडक प्रक्रियेमुळे मदत होते. तर अशी ह्या कलमाची आपल्याला समीक्षा करता येईल. निष्कर्ष काय करता येईल? अनुच्छेद 77 आर्टिकल 77 हे प्रशासकीय दृष्टीने इंजिनसारखे आहे. ते भारत सरकारच्या दैनंदिन कामकाजाला कायदेशीर आधार देते. या कलमामुळे भारताचे अवाढव्य सरकारी यंत्र सुव्यवस्थितपणे कार्य करू शकते आणि सत्तेचे विकेंद्रीकरण मंत्र्यांमध्ये योग्य प्रकारे होऊ शकते, अशी तरतूद ह्या कलमामध्ये केलेली आहे. मित्रांनो, आज आपण भारतीय संविधानातील अनुच्छेद 77 आर्टिकल 77 या कलमाच्या तरतुदी आपण चांगल्या प्रकारे समजून घेतलेल्या आहेत. हे कलम अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ वारंवार पहा, जेणेकरून ह्या कलमाच्या तरतुदी तुम्हाला चांगल्या प्रकारे समजतील. असेच कायदेविषयक माहिती मिळवण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या प्रियजनांपर्यंत हे व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांचंही कायदेविषयक ज्ञान वाढेल. तर मित्रांनो, आज आपण इथेच थांबूया. धन्यवाद.